जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देहकष्टविती उपकारे या उक्तीप्रमाणे जीवन सार्थ करणाऱ्या श्री संत एकनाथ महाराजांचे चरित्र. संत एकनाथ महाराजांपूर्वी तेथील सामाजिक स्थिती. महाराष्ट्रातील हिंदू राजा रामदेवराय यांचा पराभव होऊन येथे मुसलमानी राजाचा अंमल सुरू झाला. सांस्कृतिक दृष्टीने हा काळ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव यांचा होता. त्यानंतर मुस्लिम राजांनी आपले पाय घट्ट रोवले आणि हळूहळू आपल्या कार्याची पकड आवळणे केले. संत एकनाथाच्या काळापर्यंत ही पकड एकदम घट्ट आणि मजबूत झाली होती. शेतीवाडीत आलेल्या पिकाचे फक्त नेत्रसुखच शेतकऱ्यांना मिळायचे. खटापटीस गेलेले पोट बांधून कष्ट करायचे आणि ऐन तोंडास घालण्याच्या वेळी लुबाडून अरेरावीने पळविले जायचे. त्यामुळे औंढा गिळून हताशपणे पाहत राहण्यापलीकडे शेतकरी काहीच करू शकला नाही. डोळ्यादेखत मुलीबाळी, सुना, पत्नीची अब्रू लुटली जात असल्याचं पाहायचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं होतं. मुसलमान राजांना राज्यप्रसाराच्या लालसेबरोबरच धर्मप्रचाराची सुद्धा जबरदस्त लालसा होती. त्यामुळे महाराष्ट्राचे धार्मिक जनजीवन गहाळ झाले होते. जनतेत या सर्वांविरुद्ध संघर्ष करण्याची सुद्धा शक्ती उरली नव्हती. जगण्यापूर्वी त्यांच्या कुडीत फक्त धुगधुगी तेवढी शिल्लक राहिली होती. एकनाथाचा काळ म्हणजेच 1533 ते 1599 हा होय. या काळात या मुसलमानी बादशहाचे शासन चालले स्थिर झाले होते. आदिलशाही आणि निजामशाही अशी या शासनाची विभागणी झाली होती. आता या दोन शाह्यांच्या कचाट्यात महाराष्ट्र सापडला होता. संत नामदेवाच्या कालखंडानंतरच्या सुमारे 200 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये राजकीय आणि धार्मिक आक्रमणांना तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतील अशा पराक्रमी, शूर, कर्तृत्ववान व्यक्तीच्या समाजात पूर्णपणे अभावच दिसून येत होता. सारे क्षात्र तेज लयाला गेल्यासारखे वाटत होते. झालेल्या केविलवाण्या परिस्थितीचे कोणालाच काही वाटेनासे झाले होते. इसवी सन 1564 मध्ये तालिकोट येथे झालेल्या युद्धात हिंदूंचे मोठे आशास्थान असलेल्या प्रबळ अशा विजयनगरच्या साम्राज्याचा अंत झाला होता. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या सामाजिक जीवनात आणि व्यक्तीच्या हृदयात भयानक काळोख दाटून गेला. काही छोट्या छोट्या क्षेत्रात काही सरदार संघर्ष करीत होते, तर काही संत आपल्या वाणीने, उपदेशाने प्रभाव पाडून समाज जीवनात चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. संत एकनाथासारखे एक प्रभावी धार्मिक जागृतीचे केंद्र प्राप्त होतात सारे संघर्ष करणारे छोटे छोटे सरदार व मातृप्राय झालेल्या समाजातील माणसे संघटित होऊ लागली. त्यांच्यातील स्वाभिमान जागृत होऊ लागला. जो तो संघर्षासाठी सिद्ध झाला. आपल्या परमार्थ पराक्रमाने मुसलमान शासनाच्या छातीत धडके भरू लागला. त्यांच्या सिंहासनावर हादरे बसू लागला. पायाखालची वाळू घसरू लागला. मग आपले शासन व्यवस्थित चालविण्यासाठी तेथील जनतेचीच मदत घेण्याचा डाव मुसलमान प्रशासनाने आखला. सैन्यात काही स्थानिक लोकांना नोकरीस ठेवले. बुऱ्हाणपूरच्या निजामाला कुंवरसेन नावाच्या ब्राह्मण व्यक्तीस आपला प्रमुख प्रधान म्हणून नेमून घ्यावे लागले. मग इथलेच माणसे शत्रू पक्षाकडून इथल्याच माणसांविरुद्ध लढू लागले. इथल्या लोकांचे कार्य जर मुसलमान शासकांनी घेतले नसते तर संपूर्ण समाजमानसात दगदगणाऱ्या सुतोंशाच्या ज्वालामुखीचा भयंकर स्फोट होऊन पराक्रमाच्या लाभाने सारे मुसलमान शासन जळून भस्मसात करून टाकले असते. संत एकनाथाचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांनी स्वतःच्या तेजस्वी पराक्रमाने, कर्तृत्वाने मुसलमान शासनाचे मुख्य केंद्र असणाऱ्या दौलताबाद किल्ल्याच्या प्रमुख किल्लेदाराचे पद प्राप्त केले होते. त्यांचा मुसलमान राजावर किती प्रभाव होता हे कळण्यासाठी त्यावेळी एक घटनाच आपणास पुरेशी आहे. श्री जनार्दन स्वामी दत्तात्रेयाचे कट्टर उपासक होते. त्यांनी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत उपासनेचा गुरुवार हा प्रमुख दिवस होता. पण मुसलमान धर्मियांचा शुक्रवार हा नमाज दिवस वर सांगितल्याप्रमाणे दौलताबादेत मुसलमानांचे शासन असून सुद्धा नमाजाचा दिवस म्हणून शुक्रवारी सुट्टी न देता गुरुवारी सुट्टी दिली जात असे. यात सुमारास बहामानी राज्य, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बिदरशाही ही मुसलमानी शासनाची 5
प्रमुख अशी सत्ता केंद्रे आता स्वार्थापायी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपसापसात लढाया करू लागले होते. यासाठी त्यांना हिंदू धर्मीय सरदारांची मदत घेणे अत्यंत गरजेचे वाटू लागले होते. दीर्घकाळ राजांची सत्ता निरंकुशपणे आपल्याच हाती राहिल्याने मुसलमान शासक आता ऐषारामी विलासी बनले होते. त्यामुळे सारख्या सारख्या लढाया करण्याची त्यांची प्रवृत्ती कमी झाली होती. परिणामी बाह्य संघर्ष कमी होऊन धार्मिक म्हणजेच सांस्कृतिक संघर्ष तीव्र होत चालला होता. उत्तरेकडेच दक्षिणेकडेच आणि भारताबाहेरचे परदेशस्थ मुसलमान हे एकमेकांच्या श्रेष्ठ कनिष्ठ मानायला लागले होते. स्थानिक झगड्याचा संघर्षाचा काल ते आपल्या लोकांच्याच बाजूने देऊ लागले. त्यामुळे पीर आणि दर्ग्याची पूजा करणाऱ्या हिंदू भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. सुफी संत त्यांना आपल्याकडे आकर्षित करत यशस्वी ठरू लागले. पैठण हे त्या काळी एक महान धर्मपीठ होते. अनेक विद्वान पंडित तेथे धर्मशास्त्रात ध्यान करीत असत, म्हणून तेथे धर्मशास्त्र शिकण्यास येणाऱ्याची संख्या फार मोठी होती. पण तरी सुद्धा या नगरीमध्ये संत एकनाथासारख्या शांत, सत्वशील, शोषिक व्यक्तिमत्वाच्या अंगावर पानाच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या पर्यंत या मुसलमान माणसाची मजल गेली होती. शासन त्यांच्या बाजूनेच न्याय देत असल्याने त्यांची एवढी हिंमत होत होती. सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी स्वाभिमानाची विक्री करून मातृभूमी प्रेम गुंडाळून ठेवून परकीय शासकांची नोकरी स्वीकारण्याची स्पर्धा महाराष्ट्रात सुद्धा राजस्थानसारखीच चालू होती. शर्मेची बाब म्हणजे आपल्याच तरुण सुना मुली यवनाच्या चरणी अर्पण करून पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्यास सुद्धा लोक मागे पुढे पाहत नव्हते. अशा मेलेल्या मनाच्या प्रेतवत समाजात स्वाभिमान जागृत करून तेजस्विता भरण्याचे, चैतन्य भरण्याचे काम संत एकनाथ महाराजांनी मोठ्या कुशलतेने केले. ज्याप्रमाणे पंजाब प्रांतात 1563 ते 1606 या काळात शिखांचे धर्मगुरू संत अर्जुन सिंगजी यांनी मरगळलेला समाज जागृत केला, त्याचप्रमाणे हे संत एकनाथाचे कार्य होते. परदेशी आक्रमणांनी लोळ्या पांगळ्या झालेल्या आणि श्रद्धास्थानी भंग पावलेल्यामुळे निराश आणि उदास झालेल्या समाजाला संत एकनाथाच्या कार्यामुळे, त्यांच्या उपदेशामुळे नवसंजीवनी प्राप्त झाली होती. या उदाहरणावरून आपण असे दिसून येते की अगदी सनातन काळापासून भारत ते साधू संत होऊन गेले ते सर्व धार्मिक साधनेत किंवा परमार्थ साधनेत मग्न होते असे नाही. ते फक्त व्यक्तिगत मोक्ष प्राप्तीचा विचार करीत होते. समाजाचे त्यांना भानच नव्हते असेही नाही. या संतांनीच खरे तर समाज संघटनांचा प्रयत्न केला. समाजातील मरगळ दूर करून त्यांच्यात स्वाभिमान भरून समाजाचा उद्धार केला. थोडक्यात म्हणजे व्यक्तीच्या हिताचे समाजकारणही त्यांनी केले. काहींनी तर थेट राजांना राजकारणातही मार्गदर्शन केले. म्हणूनच भारताची संस्कृती टिकून ठेवण्यात तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या सैनिका इतकेच संतांचेही स्थान महत्त्वाचे आहे. इसवी सनाच्या आधीपासून भारतात सामाजिक समतेचा पुरस्कार त्या संतांनीच केला. केवळ पुरस्कारच करून ते थांबले नाहीत, तर आपल्या उपदेशमधून आणि स्वतःच्या आचरणाने त्या सामाजिक एकतेचा प्रचार व प्रसार सुद्धा केला. अशा प्रकारची समाजवादी दृष्टी असणाऱ्या संतांपैकी एक संत म्हणजे श्री एकनाथ महाराज हे होते. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मुसलमान धर्माचे लोक सुद्धा येत असत. ही एक आश्चर्य वाटण्याजोगी विशेष गोष्ट होती. श्री संत नामदेवांप्रमाणे संत एकनाथांनी महाराष्ट्राची सरहद्द ओलांडून महाराष्ट्राबाहेरही भागवत धर्माचा समतेचा प्रसार केला. अंधश्रद्धा, दांभिकपणा, खुळ्या कल्पना, बुरसटलेल्या परंपरा, ढोंगीपणा यासारख्या समाजघातक गोष्टीवर तिखट शब्दात पण स्पष्टपणे कडक हल्ले चढविले. भागवत धर्माची पताका पंजाबात नेऊन फडकवत नेणारे संत नामदेव इसवी सन 1350 मध्ये समाधी घेतली. त्यांच्या आधी ज्ञानदेव निवृत्तीनाथही समाधीस्थ झाले होते. या वेळेपर्यंत मुसलमान सत्ताधीशांची पकड घट्ट झाली होती. भक्त पुंडलिक, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी जन्मांसाच्या हृदयांमध्ये रुजवलेल्या भागवत धर्माची स्थिती कठीण होऊ लागली. एकता, साधुता, समता सांगणारा हा धर्म क्षीण होऊ लागला. मुसलमान धर्माचा प्रचार व प्रसार वाढत लागला. अशा कठीण काळात हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्याचे आवश्यक होते. त्यासाठी जनतेची मने जिवंत राहणे गरजेचे होते. रक्तांमध्ये जोश भरणे आवश्यक होते. नेमक्या अशा अतिशय आवश्यक काळातच संत एकनाथाचा जन्म झाला होता. जणू एकनाथाच्या रूपाने भागवत धर्माला नवसंजीवनी प्राप्त झाली होती. एकनाथाचे पंजोबा भानुदास हे परम विठ्ठल भक्त होते. ते दरवर्षी आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी करत असत.
चंद्रभागा नदी काठावरच्या वाळवंटात ते नामसंकीर्तन करीत असत आणि तल्लीन होऊन जात असत. खरे तर भानुदास मूळचे सूर्याचे उपासक. त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन बालपणी सूर्याने त्यांना ब्रह्मणाच्या विषयात साक्षात दर्शन दिले होते असे म्हणतात. एकविरा देवी ही या घराण्याची कुलदेवी होती, पण पुढे मात्र भानुदास हे विठ्ठल भक्तीत पूर्ण रंगून गेले. त्यांच्या काळात देवगिरीचा हिंदू राजा कृष्णदेवराय याने पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती आपली राजधानी देवगिरी येथे नेली होती. ती मूर्ती भानुदासांनी आपल्या उपासनेच्या बळावर परत पंढरपूर येथे आणली. अशा प्रकारे मुसलमान धर्म प्रचाराच्या आघाताने क्षीण होत जाणारा भागवत धर्म त्याने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. ही परंपरा खंडित होऊन दिली नाही. भानुदास हे अतिशय दृढनिश्चयी आणि सत्वसंपन्न अशा व्यक्तिमत्वाचे होते. भानुदासांनी आपल्या मुलाचे व नातवांचे ठेवलेले नाव हे त्यांच्या सूर्योपासनेचे द्योतक होते. त्यांच्या मुलाचे नाव चक्रपाणी आणि नातवाचे नाव सूर्यनारायण असे होते. सूर्यनारायण त्यांचा मुलगा म्हणजे संत एकनाथ होय. सूर्यनारायण हे सुद्धा परमभक्त विद्वान पंडित होते. काशीहून पैठण येथे येणारे विद्वान पंडित त्यांच्याबरोबर धर्मशास्त्रावर चर्चा करीत असत. या पंडितांना यातूनच सूर्यजी पंताची थोरवी कळून येत असे. ते सुद्धा श्री विठ्ठलाचे भक्त होते. बाहेर गावाहून येणारे बहुतेक विद्वान पंडित हे पाहुणे म्हणूनच त्यांच्या घरीच राहत असत. विठ्ठल हे विष्णूचे रूप मानले जाते. विष्णूने जे अवतार घेतले असे म्हटले जाते, त्यात 8वा अवतार श्रीकृष्णाचा होता. विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप होय. सूर्य म्हणजेच भगसविता विष्णू असे सांगितले जाते. या परंपरेत विकसित झालेला धर्म तो भागवत धर्म होय. म्हणूनच या धर्माच्या उपासनेचे दैवत श्री विठ्ठल हे आहेत. अशा तऱ्हेने नाथांच्या घराण्यात पूर्वी चालत असलेल्या सूर्योपासना ही विठ्ठल भक्तीमध्ये परावर्तित झाली. अशा प्रकारे हा झालेला बदल ही स्वाभाविक घडलेली अशीच एक क्रिया आहे. यात नवल वाटण्यासारखे काही उलट सुलट असे काहीही घडलेले नाही. सूर्याजी पंतांच्या पोटी इसवी सन 1533 मध्ये फाल्गुन वद्य षष्टीला एकनाथांचा जन्म झाला असे म्हणतात. की भानुदास यांनी विठ्ठलाला प्रार्थना केली तेव्हा श्री विठ्ठलाने त्यांना वर दिला की मी तुझे वंशी अवतार घेईल साचार निश्चिती. यानुसार श्री विठ्ठलानेच भानुदासाच्या वंशात सूर्याजी पंताच्या पोटी जन्म घेतला. एकनाथाचा जन्म गोदावरी नदीच्या काठी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नगरीत झाला. त्यांच्या आईचे नाव होते रुक्मिणीबाई. नाथाचा मूळ नक्षत्रावर जन्म झाला. मूळ नक्षत्र हे त्यावेळी जन्म घेणाऱ्या बालकाच्या आईवडिलांना घातक असते असे म्हणतात. घडलेही तसेच. एकनाथाच्या अगदी लहानपणीच 6 महिन्याच्या अंतरात त्याच्या आईवडिलाचे निधन झाले. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांचा सांभाळ, त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणी यांनी केले. स्वतःच्या जन्माविषयी नाथ एका भंगात म्हणतात, मुळीच्या मुळी एका जन्मला माय बापे थोर घात केला. कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, सोय लागलो दोहीच्या निर्मुळा. शांती करिता उघ्याची शांती, मुळी लागून या लाविली ख्याती. एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, माये सकट सगळा बापची घोटी. पुढे नाथ मोठे झाल्यावर निरूपम करताना अशीच रूपकाची रेलचेल करून आध्यात्मिक आणि गूढगम्य भाषेत ते लिहित असत. अर्थात यात असलेले रूपक सोडले तर आपण मूळ नक्षत्रावर जन्माला आलो आणि आपल्या लहानपणीच आईवडिलांचे दोघांचे निधन झाले एवढा अर्थ मात्र यातून निघू शकतो. भागवत भक्त व दृढनिश्चयी अशा आजोबा आणि पंजोबाच्या कुळात आपला जन्म झाला म्हणून धन्य झालो असे त्यांना वाटते असे ते म्हणतात. धन्य निज भाग्याची लीला, आलो वैष्णव कुळा जन्मोनी. एकनाथ जन्मले तेव्हा ते चांगले गुटगुटीत होते. थोडे मोठे होऊन खेळू लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर विशेष दिसू लागले. ते आजी आजोबाच्या मांडीवर खेळत तेव्हा स्वतः हसत राहत व दुसऱ्यांनाही हसवत राहत असत. घरातल्या सगळ्यांचा ते अतिशय लाडके बाळ झाले होते. त्यांना खेळतानाही किंवा त्यांच्याबरोबर खेळताना सगळ्यांनाच आनंद व्हायचा व रंगोळा वाटायचा. एकनाथाचे आई वडील दोघेही वारले तेव्हा आजोबा चक्रपाणी त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला. अगदी लहान मुलासारखे ते मोठ्याने रडत होते. पैठणमधील अनेक विद्वान पंडित प्रतिष्ठित लोक येऊन त्यांची समजूत काढीत होते, तरी पण त्यांचा शोक त्यांना आवरता येत नव्हता. देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार असलेले जनार्दन स्वामी हे त्या घराण्याचे जुने मित्र. ते दौलताबाद येथे राहत असत. त्यांना ही बातमी कळाली. ते स्वतः येऊन चक्रपाणींना भेटले, त्यांची समजूत काढली आणि म्हणाले, दुःख आवरा. विधी लिखित घडून गेलं, पण लक्षात ठेवा, हा मुलगा मोठा भाग्यवान आहे. तो अनाथ असला तरी पुढे तोच अनाथाचा नाथ होईल
मोठं नाव कमवेल, आशीर्वाद आहे.